पोपट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो हिरवागार रंग, लाल चोच आणि मिठू मिठू बोलणारा एक गोंडस पक्षी. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच हा पक्षी प्रिय असतो. पण याच लागवी पोपटाने जेव्हा थव्याने येऊन शेतात धुमाकूळ घातला, तेव्हा एका शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं. रात्रंदिवस कष्ट करून फुलवलेली डाळिंबाची बाग या पोपटांनी फस्त केली आणि सुरू झाला एक ऐतिहासिक कायदेशीर संघर्ष. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय आगळीवेगळी आणि शेतकऱ्यांच्या हक्काची मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या एका कायदेशीर लढाईचा अखेर निकाल लागला असून पोपटांनी केलेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई आता थेट राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगी गावचे 70 वर्षीय शेतकरी महादेव डेकाते यांच्या डाळिंबाच्या बागेवर 2016 मध्ये वन्य पोपटाच्या थव्याने ताव मारला होता. जवळच असलेल्या अभयारण्यातून आलेल्या या पोपटांनी जवळपास 200 झाडांचे नुकसान केले. जेव्हा डेकाते यांनी सरकारकडे भरपाई मागितली तेव्हा सरकारी नियमांचे कारण देत ती नाकारण्यात आली होती. मात्र हार न मानता हा शेतकरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला. या प्रकरणावर सुनवाई करताना न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की वन्यजीव संरक्षण कायदा यानुसार पोपट हे वन्य प्राणी या श्रेणीत येतात. जर या संरक्षित पक्षामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान होत असेल तर त्याची भरपाई देणे हे राज्याचे कर्तव्य आहे. न्यायालयाने सरकारला ठणकावून सांगितले की जर शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई मिळाली नाही तर ते वन्यजीवांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे वन्यजीव कायद्याचा मूळ उद्देशच धोक्यात येईल. या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने प्रतिझाड 200 रुपये या दराने नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकारने असा युक्तिवाद केला होता की केवळ हत्ती किंवा रानरेड्यांच्या नुकसानीलाच भरपाई दिली जाते. पण न्यायालयाने हा तांत्रिक युक्तिवाद फेटाळून लावत शेतकऱ्याच्या बाजूने कौतुकास्पद निकाल दिला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट अभिजित सांबारे म्हणाले की पोपटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कायद्याचा एक नवीन सकारात्मक अर्थ समोर आला आहे. महादेवराव डेकाटे त्यांची वर्धा जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्याजवळ शेती आहे. त्या शेतीमध्ये सरकारी योजनेनुसार त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती. त्यांची डाळिंबाची झाडे जवळजवळ 3 ते 4 वर्ष मोठी झाली होती आणि त्याला चांगली फळं आणि फळं पण आली होती. अचानकपणे मे 2016 मध्ये जंगली पोपटांनी येऊन त्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान केलं. 60 ते 70% त्यांचं संपूर्ण पीक त्यांनी खाऊन टाकलं. त्याबद्दल त्यांनी कलेक्टर वर्धा, वन्यजीव अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंट, शेतकरी अधिकारी या सर्वांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने येऊन त्यांनी सुरुवातीला त्याची चौकशी केली आणि त्यांचं असं मत पडलं की हे जे नुकसान आहे हे पोपटांमुळे झालेलं आहे. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटनी याबद्दल कॉम्पेन्सेशन देण्यास नकार दिला, हे सांगून की बा त्यांच्या प्रचलित GRमध्ये हा कॉम्पेन्सेशन देण्याकरता प्रोव्हिजन नाही आहे. त्यांनी निर्णय घेतलेले जे वन्य प्राणी आहे जसं की माकड, हरिण, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर यांच्याबद्दल ते कॉम्पेन्सेशन देतील आणि पक्ष्यांबद्दल कॉम्पेन्सेशन देण्याची त्यांच्याकडे कुठलीही प्रोव्हिजन नाही किंवा त्यांच्या नियमानुसार नसल्यामुळे त्यांनी हे कॉम्पेन्सेशन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आम्ही 2016 मध्ये माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी मागच्या आठवड्यात अंतिम सुनावणीला घेण्यात आली. सरकारचं बेसिक म्हणणं होतं की कुठल्या नुकसानाबद्दल कॉम्पेन्सेशन द्यायचं आणि कुठल्याबद्दल नाही द्यायचं हा संपूर्ण सर्वस्वी सरकारचा निर्णय आहे. GRमध्ये ॲडिशन किंवा सबस्टेशन करण्याचे कुठलेही अधिकार हे कोर्टाला नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठलेही कॉम्पेन्सेशन मिळता कामा नये. आम्ही हे न्यायालयाला पटवण्यास यशस्वी झालो की पोपट हा पक्षी संरक्षण पक्षाच्या कॅटेगरीत येत असून तो वन्यजीव प्राण्यांच्या यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट आहे. त्या वन्यजीवाची जी संज्ञा किंवा डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये प्राण्यांसोबत पक्ष्यांचाही उल्लेख आहे आणि त्या यादीमध्ये पोपटाचं नाव असल्यामुळे पोपट हा वन्यजीव प्राणी ठरतो. कोर्टाने ही गोष्ट मान्य केली की पोपट हा एक वन्य पक्षी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई ही बाकीच्या प्राण्यांनी केलेल्या नुकसानाच्या भरपाईप्रमाणेच द्यायला पाहिजे. यामुळे माननीय उच्च न्यायालयाने
शेतकऱ्याला त्याच्या झालेल्या नुकसानाबद्दल 200 रुपये प्रति झाड याप्रमाणे कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. न्यायालयाने या निकालातून प्रशासनाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. नियम हे माणसांना न्याय देण्यासाठी असतात, त्यांना अडचणीत टाकण्यासाठी नाही. वन्यजीवांचे रक्षण करणे जर सरकारची जबाबदारी असेल तर त्यांच्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची जबाबदारी ही सरकारलाच घ्यावी लागेल. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.